पडलाय गो सांग तुझं काय मन हाय माना गो सांग तुझं काय मन हाय माना. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत. आणि गाईज एकदम मजेमध्येच राहा, खुश राहा, हॅप्पी राहा. तर चला मस्त की मॉर्निंग ते झाले. मॉर्निंग खूप जरा लेट झाली, रात्री लेट झोपलो, लेटच जरा उठलो आणि आज गुरुवार सुद्धा आहे. तर मस्त फ्रेश तर झालेलं. आता देवबी मी धुवून घेते आणि मग आपल्याला सर्वांच्या पाया बिया पडायला जायचं. घरामध्ये एवढे माझे कपडे एवढे आहेत ना, भरपूर असे कपडे आहेत ना घरामध्ये, भरपूर पसार आहे. काय केलं आणि पहिलं फ्रेश झालं मी, पहिलं दिवाबत्ती करून घेते आणि मग नंतर कामं करते. तर चला काहीच, आणि आपला कंटिन्यू करा ब्लॉग. काय काय होते तो पूर्ण मी तुम्हाला शूट करून दाखवणार आहे. तर चला. हे बघा काहीच कपडे आणले सर्व इथंच आहे जागच. आणि किचनवरचा तुम्हाला सीन दाखवते मी. आणि हा बघा इकडं आईने सर्व भाज्या बिज्या मला देऊन टाकल्या. आई बोलते घेऊन जा. कांदे बटाटी भरपूर होता ना, त्याच्यामुळे आईने मला सर्व काही दिलेलं आहे. आणि ह्या आमच्या आहेत हा चावल्याच्या गोणी, ह्या मीने आणलेल्या आहेत. ते अशाच ठेवलेल्या, अजूनपर्यंत भरल्या नाही, ते भरायला लागतील टाकीमध्ये. आणि बघा या असा सीन आहे किचनवरचा. सर्व प्रसाद सर्व असा आहे याच्यामध्ये. आता सर्व व्यवस्थित ठेवून घेते, भांडी बिंडी लावते. बघा काय किचनवरचा सीन आहे. मी काहीच अजूनपर्यंत साफ केला नाही. उठलो आणि फक्त फ्रेश झालेलं आहे. पहिला आपण देवांची पूजा करू आणि सर्व काम बिम करून घेऊ. आणि बघा प्रिन्सी तिकडे राहतच नव्हती खूप. 2 दिवस आई सांगत होती, परेशान केली हिने, नुसती भुकत होती. आणि क्यूटीव्ही इकडे भुकत होती भरपूर. का सांगू, ते कधी आमच्या शिवाय राहिलेत नाही ना त्याच्यामुळे. तर चला. आणि इकडे बघा अजून झोपा काढतात इकडं. चला गाईच, हे बघा सर्व असे मी सोपे व्यवस्थित केले आणि सर्व बॅगमधून असे कपडे पूर्ण काढलेले आहेत. एवढे कपडे. आणि हे रूमचा बी बेड मी जरा व्यवस्थित केला आहे, पण अजून झाडून नाही काढला. हा बघा. आणि इकडूनचं पहिला सामान मी भरून घेते. हा बघा हा काढलेला आहे. बाबा तिथून झाली आणि त्याच्यातून खालून कांदे बटाटा यांची सर्व फ्रीजमध्ये भाजी ठेवून घेते मी. हा बाबा हान खेचत आण, हान खेच. बघा भरपूर अशी घाणे. पहिला हे सर्व व्यवस्थित ठेवते. गाईस हा आहे फुलावर. आई बोलते, आई संचिवच असं भाज्या खात नाही. आई बोलते तू घेऊन जा बाई. बोलतं आला बघा, आला मस्त एकदम छान आहे. आला सर्व साफ करून ह्याच्यामध्ये ठेवते. कांदे मोठे एक कांदे. बटाट्याला मी मोर आलाय. चला बाई जाते. तांदळाच्या गोणी एकच राहू शकते या टाकीमध्ये, एक तशीच ठेवते. पटकन तांदूळ भरून घेते. त्या दिवशी आम्ही हाणल्यानं तसेच ठेवलेले आहेत बाहेरच. त्यानं बोलतात आता याच्यामध्ये ओतून घ्या. आणि हे सर्व असं किचनवरती मी ठेवलं आहे. आता पटकन भांडी बिंडी लावते मी. फोडली नाही चाकू. हे घ्या. नीट सांड शिव. पेन्सी बघा कशी बघते. उचला ते आतमध्ये ठेवा. ते उचला ना, तिथं लादी फुटायची डबल. चला काही ठेवलेलं आहे याच्यामध्ये. आता मी झाडून बिडून काढते. एक पिशवी त्याच्या खाली लोटून ठेवायला सांगते. का सांगू, दुसऱ्या ह्याच्यामध्ये तांदूळ आहेत अजून भरलेले, हे अशीच ठेवते पिशवी. अजून हे चाललंय. हो घ्या, द्या माझ्याजवळ झाडू, मला झाडून काढून द्या.
गाई जेव्हा कपडे आता भरलेले आहेत पटकन झाडून काढते आणि कपडे धुवायला जाते का तुम्ही जेवण बी डबल करायचं आहे आणि मग पाया पडायला बी मला जायला येऊन थोडी माझी तब्येत बी खराब झालेली आहे. यांच्या मस्ती बघा. हो ठेवा. गाईज बघा केवढे कपडे, बाप रे एवढे मी कपडे धुवून आलो. हे बघा या साईडला बी एवढे कपडे लावलेले आहेत. चला बाबा कपडे तर धुतलेले आहेत आता जेवण करायला घेऊ. चला काहीच कपडे तर आता सर्व लावलेले आहेत. बघितले तुम्ही केवढे कपडे. आता मी लगेच जेवण करायला घेते. खूप घरामध्ये बाबा पसारा आहे. मला तब्येत एवढी खराब झाली ना हिशोबाच्या बाहेर. चला पटापट जेवण करू आपण. इकडं भात घातलेला आहे आणि शेवयाची भाजी घातलेली आहे कुकरमध्ये. ना आता मला पाया पडायला सुद्धा आपली भाजी तर ठेवलेली आहे. किचन साफ करते आणि मी रेडी होते. जरा साडी बिडी लावते. आज गुरुवार आहे ना पाया पडायलाच होते. असं आहे की आपल्या देवीचं दर्शन घेते. मी बी आज मस्त देव साफ केले. मस्त वेणी बिणी भरली हारबीर घातली देवाला. तर चला काहीच आता जरा रेडी होते मी जायला पाया पडायला. सर्वजणांचे खूप आमंत्रण आहे. तर चला जीविकाला बी मी घेऊन जाते आणि तुम्हाला बी सर्व काही मी दाखवते तिकडूनचा. चला कंटिन्यू करा आपला ब्लॉग. चला काहीच हे बघा मस्त की मी रेडी झालेले आहे. जाऊ बाई माझी खाली थांबलेली आहे. चला आम्ही चाललो होतो जरा पाया पडायला. पाया बिया पडून येते असं वाटते. आज मी ही साडी लावली. लय विचार करतात कोणती साडी लावायची कोणती साडी लावायची. तर चला रेडी तर झालो मी. चला आता आपण खाली जाऊ. नेहमीच इमानी राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपला सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवला व त्यांना तिथे काय बोलले ना काही काय बाई येऊ कसं हे ते वापरले डबल चला बाई आत्ताशी चालू मस्तपैकी पाया पडला आणि जेवलं सुद्धा आणि वाण सुद्धा दिला. मला मेहंदीतला दाखवला आणि आता घरातलं जेवण तर सर्व जागाच राहिलेलं आहे. आता घरामध्ये लादी बिदी मी पुसली नाही. खूप बघितलं सकाळपासून कामच करत होते. आता सर्व काम ओके करते आणि मग वापस दुसऱ्या ठिकाणीच आपल्याला जायचं आहे पाया पडायला. इकडून तर आलो मी तिकडे जेवण बिवण केला. तर चला काहीच आणि कंटिन्यू करा आपलं ब्लॉग. जीविका काय करते काय माहिती नाही. बघा किचनमध्ये काय असं साफ केला मी. भरपूर अशी पसारा होता घरामध्ये. सर्व असं किचन बिचन पुसून घेतला आणि जरा लादीवर सुद्धा फरका मारला मी. आता जरा बरा वाटते. चला आता मी आता चाललेलं आहे पेनला. साक्षीने खूप मला कॉल केले ताई तू येच येच येच. भरपूर वेळा त्याने फोन केला. तर यांना बोललं चला पटकन येऊ आपण जाऊन पाया पडून. तर चला मी पेनला चाललेलो आहे. तर पटकन आपण जाऊन येऊ. हे बी बाहेरच गेलेलं आहे आत्ता आलं. यांना कॉल केला. यांना बोललो या पटकन आपण येऊ जाऊन. आपल्याला कसं इकडं साईडला बी आपल्या इथं जायचं आहे ना त्याच्यामुळं. तर चला आता तिकडूनच तुम्हाला दाखवते. आम्ही निघालेलो आहे. साक्षी बघा किती क्यूट वाटते. छान दिसते. चला पहिला आपण पाया पडू. मस्त देवीला बी सजवली तुम्ही. हॅलो बाय साक्षी बाय दीदी बाय. आता आमच्या घरी या. हा चला
चला काही आता लगेच निघते का सांगू कालक बी झालेलं आहे. साक्षीने खूप हट्ट केलेला काही ये बघा मी तिच्यासाठी आलो मी. हा साक्षीची बहीण ही बी एक बहीण. आम्हाला छान वाटलं ना छान वाटलं. चला आता तू आमच्या घरी ये. येणार ना चालन चल निघते. बाय साक्षी. पाया पडू देवीच्या गावराईच्या घरी आलो. आई बसली. चला मी पाया पडते. दर्शन ते काय करतात नाही चालत नाही केलं. तुझं डबं एके बाजूला तू एके बाजूला. बाबू बघ कसला बघते ना हसते. तुम्हाला देवाला दाखव बाबा मी वाटते हो. पंचामृत द्यायचा शुक्रावर फोटो बघा आयो नाही आली का पदर दे बाबूला. कधी नांगता ठेवलाय मस्त बोलतोय. बाय चल घरी चल. मम्मी खाऊ नाही दे तुला खाऊन नाही दे. चला चला आम्ही चाललो आता. चला चल दीपा बाय बाय टाटा गुड बाय. काही आताशीच घरामध्ये आलोय. आता परत दुसऱ्या दाऊबाईच्या घरी चाललो. आज सर्वांच्या घरी अशाच पाया पडायला जायचं. आज लास्टचा गुरुवार आहे ना त्याच्यामुळे आज सर्वांच्या घरी जायचं पाया पडायला. जरा रिलॅक्स होते आणि मग लगेच जाते. देवीला बघा किती छान अशी सजवली मस्त वाटते. मी लेट झालो ना. भाऊच पाहिला जेवायला इकडं. हा जेवायला पाहिजे. ताई सगळ्यांची तुम पाया पडून आलो मग इकडं आलो. यांची तर जेवण बिवण वाढलं मी ती बोलली आत्याचे बोलते येऊन जाऊन आलो बोलते मी. जेवायला थांबलीस त्यांच्या बरोबर गेलीस परत का तुला मोठी भरायची होती. जीविका की जेवू मस्त. साक्षी दीदीने बनवलेली पनीरची भाजी आणि इथं चवलीची भाजी आहे. माझं पोट पूर्ण पॅक आहे तरी ताई ऐकतच नाही तर जेवते जरासा. जीविका बी इथं बसली बघा आणि ताई इथं पोल्या. ताई नका तो हा इकडं यांची तर हे खायचं. तो येतोय
मी दरवाजा कडी लावली थांबतच नाही शांत राहा नाही थांबत. बोल आता बोल अय, बोल बोल अशी आहात तुम्ही? आली फिरायला बिरायला आली होती. हो काय आम्हाला सांगितच ना आम्ही आलो तुमच्यावर फिरायला. मग आम्हाला सांगत नाही कोण एकटी एकटी जाता मग बोललास तर नेले असते खरंच पण किती मजा होती. आली नाही आता घरात खूप तिला भाषण दिला म्हणजे सर कधी अशी मी कुठे जात नाही ना मग असा कुठला एक विषय निघतात तर मस्त की बोलत बिलत होतो खूप छान वाटला. आणि हे बघा कोण ह्याच्यासाठी जात नाही पाया पडायला जातो बाबा. आपल्याला सांगितलं त्यांची जायला पाहिजेच ना. इकडे जीविकाचा बघा माझ्या जीविकाचा उद्योग बघा तुम्हाला दाखवते बघा बघितला सगळा आणला इथं. हा अजून हाय फ्रीज मध्ये. चला गाईज जरा आता चेंज करते जरा फ्रेश होते मी. आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर काही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय गुड नाईट. चला काहीच खूप थकलेलं आहे.